नमस्कार. हेलन केलर यांच्या माझी जीवन कहाणी ह्या आत्मचरित्राचं आपण क्रमशः वाचन ऐकतोय. आजचा भाग आहे नायगारा धबधब्याची नवलाई. दी फ्रॉस्ट किंग प्रकरणानंतरचा उन्हाळा आणि हिवाळा मी घरच्यांबरोबर घालवला. त्यावेळचा माझा परतीचा आल्हाददायक प्रवास आजही स्मरणात आहे. जमिनीवर सोनेरी किरमिजी रंगाच्या पानांचा गालिचा पसरला होता. बागेच्या टोकाशी असलेल्या द्राक्षवेलींच्या मांडवावरची कस्तुरी गंधाची द्राक्ष ऊन खात सोनेरी तपकिरी होत चालली होती. याच प्रसन्न दिवसात मी माझं पहिलं छोटेखानी आत्मवृत्त लिहायला सुरुवात केली. द फ्रॉस्ट किंग प्रकरणानंतर बरोबर 1 वर्ष उलटल्यावर अजूनही लिहिताना मनाची चलबिचल व्हायची. आपण लिहितोय ते पूर्णपणे आपलं नसेल ही शंका टोचत राहायची. शेवटी बाईंनी मला स्वतःबद्दल थोडंसं लिहायला सांगितलं. यूथ कंपॅनियन ह्या नियतकालिकासाठी. माझा गमावलेला आत्मविश्वास परत यावा हा त्यामागचा हेतू होता. त्यावेळी मी 12 वर्षाची होते. हे छोटंसं आत्मवृत्त लिहिताना मला खूप मेहनत घ्यावी लागली. पण बहुधा या लेखनातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल अशा अंतःप्रेरणा मला लिहिताना खुणावत होती. दिव्य दृष्टीनं भविष्याचा वेध घ्यावा तसं नसतं तर माझ्या हातून हे आत्मवृत्त लिहून झालंच नसतं. मार्चमध्ये आम्ही नायगाराला गेलो. तिथल्या प्रचंड धबधब्याच्या वरच्या बाजूला उभं राहिल्यानंतर भावना शब्दातीत होत्या. हवेत पायाखाली कंप आणि थरथर जाणवत होती. नायगाराची नवलाई आणि सौंदर्याचा माझ्या मनावर इतका परिणाम होऊ शकतो हे बऱ्याच जणांना चमत्कारिक वाटतं. मला नेहमी प्रश्न विचारले जातात, एखाद्या गोष्टीचं सौंदर्य किंवा त्यातलं संगीत तुला कसं जाणवतं? समुद्रकिनारी गेलं तर किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा तुला दिसत नाहीत किंवा त्यांच्या गर्जनाही ऐकू येत नाहीत. तुला काय त्याचं? खरं तर माझ्या दृष्टीनं ह्या गोष्टीचं मोल फार मोठं आहे. त्या माझ्या पद्धतीनं मला जाणवतात, अर्थपूर्ण वाटतात. प्रेम, धर्म, चांगुलपणा ह्या शब्दांची मी व्याख्या सांगू शकत नाही किंवा थेट त्यांच्या तळाचाही अंदाज घेऊ शकत नाही, पण तरीही मला त्या जाणवतात. तसंच समुद्र, लाटा, धबधबे अशा गोष्टीसुद्धा मला जाणवतात. त्या वर्षी एक मोठं प्रदर्शन भरलं होतं. मी आणि बाई डॉक्टर अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांच्याबरोबर त्या प्रदर्शनाला गेलो होतो. जगातल्या कानाकोपऱ्यातल्या नवलाईच्या गोष्टी ह्या प्रदर्शनामध्ये होत्या. थक्क करणारे शोध, औद्योगिक समृद्धी, माणसांचं सारं कसब, कारागिरी मी माझ्या बोटाने अनुभवली. ह्या प्रदर्शनातली एक जागा तर मला अरेबियन नाईट्स इतकी अद्भुत वाटली. मन गुंग करणारी नवलाई तिथं होती. इथे माझ्या पुस्तकातला भारत अवतरला होता. त्यात एक अनोखा गजबजलेला बाजार आणि शंकर गणपती देखील होते. दुसरीकडे इजिप्तमधल्या कैरोची प्रतिकृती होती. पिरॅमिड, मशिदी, लांबवर गेलेले उंटांचे काफिले होते. पलीकडच्या बाजूला व्हेनिसचे कालवे होते. त्यातून रोज सायंकाळी शहर आणि त्यातील कारंजी प्रकाशानं उजळून निघाल्यावर आम्ही फेरफटका मारायचो. या प्रदर्शनातल्या जहाजावर मला दर्यावर्दी जीवनाची खरी कल्पना आली. प्रदर्शनाचे अध्यक्ष हिगिन बॉथम यांनी मोठ्या प्रेमानं मला प्रदर्शनातल्या वस्तू हाताळायची परवानगी दिली. मग माझ्या बोटांनी ह्या प्रदर्शनातलं वैभव अनुभवलं. डॉक्टर बेल सगळीकडे आमच्याबरोबर होते. अतिशय रसाळपणे त्यांनी मला प्रदर्शनातल्या वेधक गोष्टींचे तपशील पुरवले. विद्युत विभागात टेलिफोन, ऑटोफोन, फोनोग्राफ आणि अशाच कितीतरी वस्तू होत्या. वेळ आणि अंतर न जुमानता एखादा संदेश तारेनं कसा पाठवता येतो हे त्यांनी मला नीट समजावून सांगितलं. या सगळ्या अनुभवांनी माझ्या शब्दसंग्रहामध्ये मोठीच भर पडली. 3 आठवडे मी ह्या प्रदर्शनाला जात होते. एवढ्याशा काळात परीकथा आणि खेळण्यामध्ये दंग होणाऱ्या माझ्या बालमनानं जशी काही झेप घेतली आणि ते व्यावहारिक जगातल्या वास्तवामध्ये रमू लागलं. धन्यवाद.